आज लवळ येथे किरण मांजरे यांच्या शेतामध्ये जलताराचे खड्डे खोदण्याचे काम चालू आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आपण लवळ गावातील शेतकरी बंधूंना आपण आवाहन केले होते की जलताराचा खड्डा खोदा आणि त्या खड्ड्यामुळे आपल्या जमिनीमध्ये 3,60,000 लिटर पाणी मुरणार आहे. तर 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल असा जलताराचा खड्डा ज्या ठिकाणी उताराच्या दिशेने पाणी आपल्या जमिनीमध्ये साठते त्या ठिकाणी घ्यायचा असतो. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मुरून आपल्या विहिरीचे बोरचं पाण्याची पातळी वाढते. आज आपल्या यासोबत आता किरण मांजरे आहेत. हां, नमस्ते. जलताराचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ सर यांनी पहिल्यांदा जलताराचा शोध लावलेला आहे. तर जलतारा हे आपल्या शेतकऱ्यांसाठी जलवाहिनी म्हणून काम करणार आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमधील जे काही पाणी आपण साठा आहे, उपलब्ध पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळं पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे विहिरी आणि बोरच्या पाण्याची पातळी कमी झालेली आहे. विहिरी आटलेले आहेत, बोर बंद पडलेले आहेत. आणि यावर्षी खरीप हंगामाच्या दृष्टीनं एल निनोचं संकट पण सांगितलेलं आहे. त्यामुळं जलताराचं अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर साधारणपणे आपलं जलताराचं उद्दिष्ट काय आहे? उताराच्या दिशेनं जमिनीमध्ये पाणी ज्या ठिकाणी साठून राहतं त्या ठिकाणी आपल्याला जलताराचा 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल असा जलताराचा शोषखड्डा घ्यायचा आहे. आणि तो काळ्या पाषाणातील जे दगड आहेत त्या दगडाने तो जलताराचा खड्डा भरून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, जमिनीत पाणी मुरवून भूजल पातळी वाढण्याचं काम होणार आहे. त्यामुळं पाणी वाढल्यामुळं आपल्या जमिनीला पाणी मुरल्यामुळं उत्पादन क्षमता वाढते. एका खड्ड्यामुळं साधारणपणे 3,60,000 लिटर पाणी 1 एकरमध्ये मुरविता येते. भूजल पातळीमध्ये वाढ होऊन उन्हाळ्याची विहिरींना पाणी टिकून राहण्यास मदत होते. तसेच दुसरा आणखी फायदा सांगता येईल, शेतकऱ्यांचे उत्पादन 42% वाढण्यास मदत होते. जलताराचा खड्डा आपल्या लवळमध्ये किरण मांजरे यांच्या शेतामध्ये चालू आहे. प्ले करा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय वराळे, सहाय्यक कृषी अधिकारी लवळ. आज आपल्या लवळमध्ये किरण मांजरे यांच्या शेतामध्ये जलताराचा शोषखड्डा घेण्याचं काम चालू आहे. 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल या आकाराचा जलताराचा खड्डा आपल्याला इथं घेतो आहोत. उतारा ह्या साईडला आपल्या जमिनीचा उतारा आहे. उरून सगळे 10-15 एकरचं पाणी सगळं इथं आपल्या जमिनीत मुरतं. तर इथं उतारा इथं संपतो. तर इथं उताराला आपण इथं पाणी साठत आहे. तर त्या पाणी साठण्याच्या ठिकाणी आपण 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल असा जलताराचा खड्डा घेत आहोत. साधारण हा असा आपला 6 फूट खोल जलताराचा खड्डा आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, 3,60,000 लिटर पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरणार आहे. तरी मला सर्व लवळ गावातील शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती करायची आहे की त्यावर्षी एल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी बांधवांनी असे जलताराचे खड्डे घ्यावेत, जेणेकरून पुढं भविष्यात आपल्याला पाण्याची टंचाई भासणार नाही आणि आपल्या विहिरीची आणि बोरची पाण्याची पातळी कमी होणार नाही. जेवढं पण पाऊस पडेल तेवढा सगळा आपल्या जमिनीत आपल्याला मुरवायचा आहे. आणि एल निनोच्या परिस्थितीवर आपण दुष्काळाशी किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपण जेवढा पाऊस पडणार आहे तेवढं सर्व जमिनीत पुरवण्यासाठी स्वतःची मदत करायची आहे.
आणि स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी स्वतःचाच आपण शिल्पकार बनायचं आहे. धन्यवाद.